फिनोलेक्सनं आणलं पाणी, शेत पिकली सोन्यावाणी. थेंब थेंब वाचवा मंत्र, फिनोलेक्सचं वापरा तंत्र. फिनोलेक्स ठिबक, नाव आहे विश्वासाचं, लाखो शेतकऱ्यांच्या भरवशाचं, वचन आहे दर्जाचं. उजळेल ते न मातीचं. फिनोलेक्स ठिबक. आहा, थेंब पोचला मुळापाशी, धनधान्याच्या पिकल्या राशी. फिनोलेक्स ठिबक. राजकीय नेते महिलांना सत्तेमध्ये 50% वाटा देण्याची फक्त घोषणा करतात, परंतु निवडणूक आली की मात्र त्यांना डावलण्याचंच काम करतात. त्यामुळे आता अनेक महिलांनी राजकारणात पडण्याऐवजी अथवा नोकरी करण्यापेक्षा लहान मोठे व्यवसाय करण्यास सुरुवात केली आहे आणि त्यांच्या या कार्याचे सर्व थरातून कौतुक होत आहे. रत्नागिरी येथे एका महिलेने पुरुषांच्या बरोबरीने काम करण्याचा निर्धार केला आणि चक्क ऊसाचा रस विकण्याचा व्यवसाय सुरू केला. कोकण 24 तासचे प्रतिनिधी संजय वैशंपायन यांनी ऊसाचा रस विकण्याचा व्यवसाय करणाऱ्या महिलेशी संवाद साधलाय. रत्नागिरीमध्ये आता महिला राजच चालू आहे. ऊसाच्या रसाचा स्टॉल देखील या आमच्या 2 ताई इथे चालवत आहेत. ताई, काय नाव तुमचं? स्वाती म्हात्रे सर. आणि हे ऊसाच्या रसाचं जमतं का एवढं सगळं लेडीज असून? जमतं सर, पोटासाठी करायला लागते, काय करणार, गरीब परिस्थिती आहे सर. सकाळी किती वाजता सुरू करता? सकाळी 8-9 वाजता येतो सर आम्ही. दिवसभरात काय आणि किती रुपयाला आता ग्लास आहे ऊसाच्या रसाचा? आमचा फक्त 20 रुपये ग्लास आहे दादा. 20 रुपये ग्लास. अच्छा, दुपार झाली की गिराईक होत असेल. याला ही मशीन वेगळी आहे म्हणजे काय प्रकार हिचा? म्हणजे ही कशी वन टाइम प्रेस मशीन आहे. वन टाइम प्रेस म्हणजे एक दाऊ खाताना की सगळा रस बाहेर येतात. बोला ना, रस बर्फ हवाय दादा. एक द्या. पुरुषांसाठी म्हणून म्हटली गेलेली क्षेत्र ही सुद्धा आता या महिलांनी काबीज केलेली आहे. कशी देखील आपण पाहिलं की कलिंगडाचा स्टॉल सुद्धा महिलाच चालवत आहेत आणि आता ऊसाच्या रसाचं गुऱ्हाळ सुद्धा हे आमच्या भगिनी चालवत आहेत. अगदी सहज आणि निलयाचं त्यांचं काम चालू आहे. दरम्यान आंबा व्यवसाय सुरू झाल्याने ते विक्रीमध्ये नेहमीच पुरुष पुढे असतात, पण त्यावर आता एका महिलेने मात करून रत्नागिरी शहरात आंबा विक्रीचा स्टॉल टाकलाय आणि त्यामध्ये ती दिवसभर आंबा विक्री करत असते. थोडक्यात आता महिला ही नोकरी करण्याऐवजी व्यवसायामध्ये भाग घेत असल्याने सर्वसामान्य नागरिकांमध्ये समाधान व्यक्त करण्यात येत आहे. रत्नागिरीमधले आता आंबे विक्रेते सुद्धा आता पहा या महिलाच आहेत. एकंदरीतच आपण पाहू शकतो की रत्नागिरीमध्ये सगळीकडे कलिंगडाचा स्टॉल असू दे, ऊसाच्या रसाचा स्टॉल असू दे, या ठिकाणी सगळीकडे महिलांचंच राज्य दिसतंय. हे इथे त्यांनी छान छान आंबे आणून ठेवलेले आहेत आणि हा त्यांच्या टिपिकल रत्नागिरीमधले आंब्याचे खोके आहेत. काही आंबे कुठले आहेत हे? पुण्याची तुमचीच बाग आहे का? तुमचीच बाग आहे. आता आंब्याचा दर किती आहे? पण आता बघा फळानुसार आहे. कोवळा आंबा असतो ते 500-600 रुपये डझननी विकतात, पण आम्ही कसं केमिकल मध्ये घातलेलं नाही, पेंड्यामध्ये पिकवतो. झाडावर तयार झाल्यानंतर पेंड्यामध्ये पिकवलेला आंबा
आमचा आंबा गावचा पुनच लांजाचा आहे. हा. हा आंबा गोड आहे, केमिकल मध्ये पिकवलेला नाहीये. झाडावर तयार झाल्यानंतर आम्ही आंबे काढतो आणि पेंड्यामध्ये पिकवायला ठेवतो. अच्छा, आणि तुम्ही स्वतः या इथे आंबे हो, विकायला? स्वतः मी आंबे घेऊन बसते. आणि मग ते तुम्ही मुंबईला वगैरे बाकीची लोक पाठवतात तसे पाठवत? कुरिअर वगैरे करायचं असेल तरी मी करते. लक्झरीवर द्यायचं असेल किंवा बसमध्ये द्यायचं असेल तरी मी पाठवते. फक्त त्याचे पैसे एक्स्ट्रा चार्जेस लागतात, जे काय कुरिअरचे असतील, लक्झरीचे असतील तर. यावर्षी आंबे लवकर झाले का? कारण गुढीपाडव्याच्या आधी शक्यतो आंबा हो, लवकर झाले आणि जास्त आंबा नाही पण आहे आपल्या इकडे रत्नागिरी. आता तुमचे हे आंबे चांगले आंबे म्हणतायत, ते कसे डझन आहेत साधारणतः? मी 1000 रुपये डझन लावला, 900 रुपयाने देते. ओके ओके. आणि तुमचं काय ते हे यांच्या बरोबरच आहात तुम्ही हो सुद्धा? हो, माझेच. अच्छा, तुमचं नाव कसं आहे? माझं स्नेहल संदीप केतकर. केतकर. पुनश्च तुम्ही? हो, पुणे. ओके ओके. आणि स्वतःच आणता आणि स्वतःच इथे आंबे हो, विकायला स्वतः आणते, बसता? हा, स्वतः आणते. ओके ओके ओके. थँक्यू. वेलकम. आणखी एका महिलेने कलिंगड विकण्याचा व्यवसाय सुरू केलाय आणि त्यालाही चांगला प्रतिसाद मिळत आहे. हे तिच्या बोलण्यावरूनच दिसून आलं. एकूणच काय तर आता राजकारणात पडण्याऐवजी आणि 10 तास नोकरी करण्याऐवजी अनेक महिलांनी आणि मुलींनी लहान मोठा व्यवसाय करणंच पसंत केलंय. आणि त्याचाच एक भाग म्हणून रत्नागिरी शहर आणि परिसरात या 3 महिला ऊसाचा रस, आंबा विक्री स्टॉल आणि कलिंगड विक्रीचा व्यवसाय करीत आहेत. उन्हाळा सुरू झाला की सगळ्यांनाच ओढ लागते ती गारव्याची, आणि त्यामध्ये रसाळ फळं सर्वांनाच आवडतात. या इथे रत्नागिरीमध्ये देखील आता कलिंगडांचे स्टॉल मोठ्या प्रमाणात लागलेले आहेत. सोबतच त्यांनी अननसही ठेवलेली आहे, केळी, द्राक्ष आणि कलिंगड. ही देखील या ठिकाणी आहेत. तर इथे काही टरबूज देखील दिसत आहेत, पण टरबूज मात्र या इथे जास्ती दिसत नाही आहेत. कलिंगडांची मात्र रास या ठिकाणी आपल्याला पाहू शकता आपण. बर्फावर ठेवलेली कलिंगडाच्या सोललेल्या पोळी या पाहिल्यावरती उन्हाळ्यामध्ये माणसाच्या तोंडाला पाणीच सुटतं. आणि या ठिकाणी आपण पाहू शकतो त्या इथे कलिंगड आहे, त्याचप्रमाणे अननसही त्यांनी सोलून ठेवलेलं आहे. मावशी, हे कलिंगडाची फोड कशी देता तुम्ही? 20 रुपये प्लेट. किती? 20 रुपये प्लेट. प्लेटमध्ये फक्त कलिंगड देता की मिक्स पण देते? मिक्स पण देता. मिक्समध्ये कुठली कुठली फळं देता? पपई, अननस. पपई, अननस. ते 30 रुपये प्लेट. आणि आता उन्हाळ्यामध्ये भरपूर लोक येत असतील ना? भरपूर गर्दी. तुम्ही किती वाजल्यापासून सुरू करता? 9 वाजल्यापासून. 9 वाजल्यापासून? रात्री 9 वाजेपर्यंत. 9 ते रात्री 9 वाजेपर्यंत तुमचं सुरू असतं? सकाळी दुकान 7 वाजता असतं. 7 वाजता उघडतात. उन्हाळ्यामध्ये लोकांना हाच एक आधार आहे ना गारव्याचा. तेव्हा भरपूर गर्दी असते. हा कलिंगड कुठून आणतात? हे लांजाच आहे. लांजा? नाही, कोकणातलीच आहे. कोकणातली. वा वा वा. महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण 24 तास न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.